आपण मागच्या लेक्चर्सपासून भारतातल्या इतिहास लेखनाचा इतिहास म्हणजे खऱ्या अर्थाने इतिहास लेखन शास्त्र या बाबींची चर्चा करत आहोत आणि त्यामुळे आपण खरं तर मध्ययुगीन भारताच्या संदर्भात जे काही महत्त्वाचे दस्तऐवज आहेत की ज्याला आपण इतिहास लेखनाचं साधन म्हणू शकतो, अशा काही महत्त्वाच्या इतिहासाच्या संदर्भात हस्तलिखितांची त्याचबरोबर ज्याला इतिहासाचं साहित्य किंवा ऐतिहासिक साहित्य म्हणता येईल अशा साहित्यांची चर्चा करत आहोत. आणि त्यामुळे खरं तर प्रामुख्याने हा जो भाग आहे तो इतिहास लेखनशास्त्राचा आणि पर्यायाने भारतातील इतिहास लेखनाच्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरांवर प्रकाशझोत टाकणारा असा हा अभ्यासक्रम आहे, ज्याचा कोर्स कोड आहे BHI 144. त्या अंतर्गत आपण भारतामध्ये जे काही प्रयोग इतिहास सांगणारे, इतिहास मांडणारे किंवा इतिहासाचा एक वेगळ्या पद्धतीचा अन्वयार्थ देणारे असं जे ऐतिहासिक साहित्य आहे त्या ऐतिहासिक साहित्याची दखल या प्रकरणांमध्ये घेत आहोत. अर्थात ते ऐतिहासिक साहित्य त्या त्या काळामध्ये निर्माण झालं आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने भूमिका वठवलेल्या आपल्याला दिसतात आणि त्यामुळे त्या ऐतिहासिक साहित्याची निर्मिती ज्या कालखंडामध्ये झाली त्या कालखंडामध्ये मुळात ते साहित्य निर्माण करण्यामागचं मूळ उद्दिष्ट हे काहीतरी वेगळं होतं किंवा ते तत्कालीन समाजाच्या स्वरूपा किंवा गरजेनुसार झालेलं होतं. त्याचं मूळ उद्दिष्ट हे कधीच इतिहास सांगणे, इतिहास लिहिणे किंवा इतिहास नोंदवणे असा नव्हता. अशी एक बृहद पार्श्वभूमी आपण हे भारतातल्या इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेत असताना विचारात घेतलेलीच आहे. आणि त्यामुळे ज्याला आपण ऐतिहासिक साहित्य म्हणून गणलं गेलेलं आहे, जे ऐतिहासिक साहित्य एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास विषयक दृष्टिकोन आणि इतिहास विषयक तथ्य आपल्याला उपलब्ध करून देतो, परंतु त्याची वैधता जी आहे त्या ऐतिहासिक साहित्यामध्ये चितारलेल्या तथ्य म्हणून अधोरेखित केलेल्या घटना घटित याची सत्यता तपासण्याचे किंवा पडताळण्याचे जे काही मार्ग आहेत ते फार कमी आहेत. परंतु याचा अर्थ असा नव्हे की हे पूर्णपणे आभासी किंवा काल्पनिक असं साहित्य होतं. युरोपियन इतिहास विषयक दृष्टिकोनाच्या चौकटीतून जर आपण बघितलं तर इतिहास लेखन शास्त्राच्या दृष्टीने त्यामध्ये बऱ्याचशा उणिवा जाणवत आहेत. त्यामुळे त्यामध्ये त्या इतिहास लेखनाच्या किंवा पद्धतीशास्त्राच्या उणिवा जरी असल्या तरी तो इतिहास नाही अशा पद्धतीचा आपण आरोप करू शकत नाही की जो युरोपियन तत्व चौकटीतून आणि प्रामुख्याने युरोपियन इतिहासकारांनी भारताच्या संदर्भात तो आरोप केला होता की भारताला इतिहास लेखनाच्या परंपरा नाहीत. भारत हा प्रामुख्याने मौखिक परंपरेचा देश असल्यामुळे त्याला इतिहास विषयक जाण नाही, समज नाही, त्याला परंपरा नाही. परंतु जी साहित्य आतापर्यंत आपण ज्याचे दाखले घेतलेले आहेत त्याच्यातून आपल्याला एक नक्कीच असं दिसून येतो की युरोपियन तत्व चौकटीच्या किंवा युरोपियन साच्याच्या पद्धतीने भारतीय इतिहास लेखन प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या संदर्भात झालेलं नसलं ऐतिहासिक साधनं म्हणून, तरी सुद्धा जी साहित्य आपल्याला प्राथमिक साधनं म्हणून किंवा ओरिजिनल साहित्य किंवा म्हणून जे सापडलेले आहेत त्यामध्ये ऐतिहासिक तथ्य आहे आणि त्यामुळे त्याला एक ऐतिहासिकता ऑटोमॅटिक किंवा आपोआपच त्यामध्ये एक ऐतिहासिकता चिकटलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे भारतीय इतिहासकार प्रामुख्याने रोमिला थापर आणि इतर जे काही इतिहास लेखन शास्त्राच्या संदर्भात विचार करणारे इतिहासक आहेत, इतिहासविद आहेत, इतिहासकार आहेत, त्यांनी या प्रक्रियेला अंतर्निहित ऐतिहासिक जाणीव असं म्हटलंय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण एम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस असं म्हणतो. त्यामुळे या सगळ्या साहित्याच्या शास्त्रोक्तपणाबद्दल, त्याच्या पद्धतीशास्त्राबद्दल किंवा या सगळ्या वैधतेबद्दल जरी प्रश्नचिन्ह असले आणि ती उणी भारतीय इतिहासकारांना मान्य आहे, परंतु हा इतिहासच नाही असा आरोप करणं हे थोडंसं अतिशयोक्तपणाचं होऊ शकतं. त्यामुळे यामध्ये काय आहे, त्यामुळे तथ्यात्मक घोळ असू शकतात, यामध्ये क्रमवार चुकलेला असू शकतो
यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या उणीवा अनुस्यूत आहेत, कारण याचं मुख्य लक्ष हा इतिहास सांगणे. काही बाबतीमध्ये त्या विशिष्ट राजवटीच्या संदर्भामध्ये निर्मिलेलं साहित्य असं ते असल्यामुळे त्यातला व्यापक दृष्टिकोन किंवा अनबायस्ड दृष्टिकोन त्यामध्ये असणं अपेक्षित नाही. मग यामध्ये काय आहे, तर यामध्ये अंतर्निहित इतिहासविषयक जाणीव आहे. शास्त्रोक्त इतिहास हे शास्त्रोक्त पद्धतीशास्त्रानुसार यामध्ये कमतरता असल्या तरी या आधारे आपण वेगळ्या पद्धतीचा इतिहास रचण्याच्या दृष्टिकोनातून याला प्राथमिक साधन म्हणून गणता येऊ शकतो. आणि त्यामुळे या संपूर्ण या सिरीजमध्ये जी काही आपण साहित्य बघत आहोत त्या सगळ्या ऐतिहासिक साहित्याला एक इतिहास मूल्य आहे आणि त्याद्वारे एक मोठा इतिहास किंवा इतिहासाच्या वेगवेगळ्या शृंखला जोडून आपल्याला प्राचीन मध्ययुगीन भारतापासून एक मोठा बृहत इतिहास रचना त्यामुळे शक्य आहे. आणि त्यामुळे ह्या प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासविषयक परंपरा, इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून परंपरेचे महत्त्वाचे पाईक म्हणून या सगळ्या साहित्याकडे आतापर्यंत भारतीय इतिहासकारांनी बघितलेलं आहे. आणि त्यामुळे आपण भारतातल्या इतिहास लेखनाच्या परंपरांच्या अनुषंगाने मागच्या व्याख्यानापासून 2 बाबी की ज्या मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात आणि प्रामुख्याने दख्खनचा इतिहास आणि आसामचा इतिहास आणि काही पद्धतीत काश्मीरचा इतिहास या 3 भूप्रदेशाच्या या 3 प्रादेशिक इतिहासाच्या संदर्भात 2 महत्त्वाच्या साहित्याची चर्चा सुरू केलेली आहे. त्यामुळे यातला एक बृहदपणा लक्षात घेता ही जी व्याख्यान आहे त्या मुख्यतः 2 व्याख्यानामध्ये परावर्तित केलेलं आहे. तर एक जी बाजू आहे ती बखरीच्या संदर्भातली, त्याच्यावर आपण काही प्रमाणामध्ये प्रकाश टाकलेला आहे. आणि बखरीबद्दल महाराष्ट्रीयन जनतेला किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रस असणाऱ्या बऱ्याच लोकांना थोड्या प्रमाणात काहीतरी माहिती अवगत आहे. आणि बुरंजी हा जो प्रकार आहे तो तत्सम इतिहास लेखनाचाच प्रकार असून पण तो वेगळ्या प्रादेशिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला इतिहास आहे. प्रामुख्याने काही बाबतीत तो काश्मीर आणि मुख्य पद्धतीने तो आसामच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये प्रकाशझोत टाकत असताना आपल्याला दिसतो. त्यामुळे दख्खनचा इतिहास, काश्मीर आणि आसामचा इतिहास हे जे काही प्रदेश आहेत या प्रदेशाला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही जी काही 2 महत्त्वाची साधनं आहेत आणि त्यामुळे त्या इतिहास लेखनाच्या परंपरेतली महत्त्वाची साधनं म्हणून या प्रादेशिक इतिहास समजून घेताना ते गरजेचे आहेत. ते म्हणजे बखर आणि बुरंजी. आणि बुरंजी हे खरं तर साहित्यिक प्रकार आहेत. याच्या वैधतेबद्दल, सत्य असत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित शास्त्रोक्त पद्धतीतून केलेलेच आहे. परंतु त्या मर्यादांसकट या 2 साहित्य प्रकारातून एक वेगळ्या पद्धतीचा इतिहासाचा आशय उभा राहतो की ज्यातून एक इतिहास लेखन म्हणजे वर्तमानाच्या संदर्भातलं किंवा त्या ज्या कालखंडाच्या संदर्भात हे बुरंजी आणि बखर आहे त्याच्या संदर्भातला एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास, त्याचं पुनर्लेखन या साहित्याचा आधार घेऊन करणं शक्य आहे. आणि खरं तर हे साहित्य मुळातच ऐतिहासिक साहित्य आहे, कारण यांनी जो इतिहास लिहिलेला आहे, यांनी जो इतिहास नोंदवलेला आहे, या साहित्यामध्ये जो प्रतिबिंबित झालेला इतिहास आहे तो बखरकारांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मर्यादांसकट आणि त्यांच्या मर्यादा त्या साहित्याच्या मर्यादा म्हणून सुद्धा अवगत झालेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्याला हे साहित्य समजून घेत असताना त्यांच्या मर्यादा आणि त्याच्या क्षमता या दोन्ही बिंदूच्या अनुषंगाने समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे दख्खनचा इतिहास हा बखर हे जे प्राथमिक साहित्य आहे इतिहासाचं त्याची दखल घेतल्याशिवाय लिहिता येणार नाही. आणि आसामच्या संदर्भामध्ये बुरंजीचा दाखला घेतल्याशिवाय आसामचा इतिहास लिहिता येणार नाही. काश्मीरच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 महत्त्वाचे साधनं दिसून येतात. त्यामध्ये बुरंजी हा एक साहित्य प्रकार काश्मीरमध्ये सुद्धा प्रचलित होता. त्याचबरोबर 12व्या शतकामध्ये पहिल्यांदा काश्मीरच्या इतिहासाला पूर्ण रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला की ज्याला शास्त्रोक्त रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला असं आपण म्हणू शकतो. ते म्हणजे तत्कालीन जो काय राजतरंगिणी नावाचा ग्रंथ होता तो पहिल्यांदा काश्मीरच्या राजकीय इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा ग्रंथ म्हणून ज्याची दखल भारतीय इतिहासकारांनी घेतलेली आहे
आणि तो पहिल्या लिखित इतिहासाचा प्रयत्न म्हणून त्याकडे बघितलं गेलेलं आहे. लिखित इतिहासाचा प्रयत्न म्हणजे की ज्याचं मूळ उद्दिष्टच इतिहास नोंदवणे आणि इतिहास आहे तसं सांगणे हे राहिलेले. इतर जे काही साहित्य प्रकार आपण बघितले त्याचं मूळ उद्दिष्ट ह्या काहीतरी धार्मिक, राजकीय किंवा इतर कुठले तरी उपदेश करण्याच्या निमित्ताने तयार झालेले. किंवा बखर आणि हे जे काही प्रकार आहेत हे सुद्धा कुठल्या राजवटी कोणाच्या पद्धतीने कोणाचं चरित्र लिहायला सांगतात, कोणाचा इतिहास लिहायला सांगतात. त्यामुळे असे वेगवेगळे हेतू या सगळ्या साहित्यांमध्ये आहेत की जे तत्कालीन समाज व्यवस्थेच्या गरजेनुसार तयार झाले आणि हे साहित्य त्या गरजेला सार्थ ठरते. इतिहासाची नोंद करणे आणि इतिहास घडला तसा काश्मीरच्या संदर्भात सांगणे असं राहिलेलं आहे. त्यामुळे हे जे काही महत्त्वाचे खाच खळगे आहेत की भारतीय इतिहास लेखन परंपरेला घेऊन आणि त्याच्यातून भारतीय इतिहास लेखनाचे जे काही वेगवेगळे अनुषंगाने टप्पे पडतात त्याचा खरं तर साध्यांत आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. परंतु या प्रकरणाचा मूळ उद्दिष्ट हा बखर हा जो काय ऐतिहासिक साहित्याचा प्रकार आहे आणि बुरंजी हा जो काही साहित्याचा प्रकार आहे त्याचं नेमकं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याचा अवकाश समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्यामुळे युरोपियन तत्व चौकटीच्या आरोपाचा संदर्भ जर घेतला तर ठीक आहे, भारत इथे शास्त्रोक्त इतिहास लिखाणाची परंपरा नव्हती, परंतु इथे सांस्कृतिक बाबतीतच अशा काहीतरी परंपरा होत्या, अशा काहीतरी कस्टम्स किंवा अशा काहीतरी प्रचलित अशा प्रथा आणि परंपरा भारतामध्ये होत्या की ज्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा लिहिणारा आणि लिहिण्याची नोंद ठेवणारे असे वेगवेगळे वर्ग तयार झाले. त्यामुळे युरोपियन देशांमध्ये क्युरेटर किंवा हे सगळे एका फक्त रोजगाराचं साधन म्हणून बघितल्या गेलेल्या पद्धती आहेत. भारतामध्ये विशिष्ट पद्धतीचे समूह त्याचं मूळ कामच या गोष्टींचं संवर्धन करणे, जतन करणे आणि तशा पद्धतीचं लिखाण करणे असं राहिलेलं आहे. त्यामुळे या बाबी की ज्यामध्ये अकॅडमिक ज्याला आपण आजकाल म्हणू शकतो त्यामुळे अकादमिक चर्चा विश्वाच्या संदर्भामध्ये महत्वाच्या म्हणजे विदा संचयन करणाऱ्या गोष्टी ज्याला डेटा कलेक्शन असं आपण म्हणू शकतो ते समूहापासून ते रिपोर्ट लिहिणारे समूह सुद्धा भारतामध्ये अस्तित्वात होते. त्यामुळे भारताला इतिहास लेखनाची परंपरा नाही आहे असा सरधोपटपणे आरोप करणं हे खरं तर या ठिकाणी उचित ठरणार नाही असं आपण या सगळ्या हे जे काही आपल्याकडे तथ्य आहेत त्या तथ्याच्या अनुषंगाने म्हणू शकतो. आणि परंतु तो शास्त्रोक्त इतिहास आहे का तर ठीक आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा मर्यादा आहेत. परंतु भारतामध्ये अशा पद्धतीच्या समूह, जाती आणि वेगवेगळे वर्ग आहेत की ज्यांचं मूळ प्रोफेशन की ज्याचा मूळ व्यवसायच साहित्य लिहिणे, साहित्याचं संवर्धन करणे किंवा अजून त्याच्याशी निगडीत वेगवेगळ्या बाबींच्या किंवा वेगवेगळ्या क्रियाकलापांमध्ये मग्न असणे अशा पद्धतीचे राहिलेले. आणि त्यामुळे जसं की महाराष्ट्राच्या संदर्भात बखर हा एक साहित्य प्रकार आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संदर्भात गावातल्या वेगवेगळ्या लोकांची, शेतीची, अवजारांची, शेतकऱ्यांची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या माहेरी सासरी गेलेल्या मुलींची नोंद ठेवणारा एक प्रामुख्याने समूह आढळतो तो म्हणजे हेळवी. त्याचं मूळ कामच या वेगवेगळ्या गावांमध्ये दरवर्षी होणारे बदल टिपणे आणि त्याची नोंद करणं असा तो राहिलेला आहे. आणि यांच्याकडे असलेल्या या नोंदी ज्या आहेत त्या जवळजवळ 9व्या शतकापासूनच्या त्या नोंदी आढळून येतात. त्यामुळे यांचं मुख्य कामच या समूहाचं मुख्य कामच त्या नोंदी घेणे, नंदी बैलावर गावोगावी फिरणे आणि या समूहातल्या वेगवेगळ्या लोकांनी गावाची गावं आपसात वाटून घेतली की या गावाच्या नोंदी यांनी घ्यायच्या वगैरे म्हणून उभा राहतो. आणि त्याला साहित्यिक कथा म्हणून सुद्धा बखर एक उच्च दर्जाचं साहित्य म्हणून ठरतं. आणि तशीच चर्चा आपल्याला बुरुंजीच्या अनुषंगाने सुद्धा करता येईल. परंतु बखर हा जो काही शब्द आहे तर बखर शब्द मराठ्यांच्या इतिहासाच्या संदर्भात आहे, परंतु तो घेतला पर्शियन भाषेवरून. पर्शियन भाषेला किंवा मुघल सम्राटांच्या कालखंडामध्ये जे पर्शियन प्रचलित अशी भाषा होती त्या दृष्टीने त्या भाषेतला एक जो महत्वाचा शब्द होता तो म्हणजे खबर. या खबर शब्दाचा अपभ्रंश हा बखर बनलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे खबरी ठेवणे, वेगवेगळ्या गोष्टींचा साध्यंत वृत्तांत त्या एका विशिष्ट इतिवृत्तामध्ये असणे किंवा त्या लिखाणामध्ये असणं
हे खरं तर खबरींचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टीची, प्रदेशाची, व्यक्तीची, एरियाची याची खबर असणे. ओके. हा पर्शियन भाषेचा या खबर या शब्दाचा अन्वयार्थ उभा राहतो. त्याच्या समतुल्यच बखर, कारण तो अपभ्रंश तर आहेच, परंतु बखरचं जे महत्वाचं काम आहे ते सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नोंदी करणं असं राहिलेलं आहे. आणि की ज्यातून आपल्याला असं लक्षात येतील की वेगवेगळ्या भूप्रदेशातले वेगवेगळ्या बाबींच्या ऐतिहासिक नोंदी आपल्याला बखरीमध्ये असतात. त्यामुळे आपण प्रामुख्याने बखर हा साहित्य प्रकार, बऱ्याच बखरी ह्या मध्ययुगीन महाराष्ट्राच्या संदर्भात उपलब्ध झालेल्या आहेत. आणि मुख्यत्वे बऱ्याचशा बखरींची जी भाषा आहे ती मोडी लिपी, स्क्रिप्ट जी आहे, लिपी जी आहे ती मोडी आहे. आणि मोडी म्हणजे मोडलेला पाय असलेली किंवा मोड गोष्टींची ती अशी ती बाब आहे. आणि त्यामुळे मोडतोड केलेली मोडी की सरळ धूटपणे कोणालाही ती मोडी समजू नये असा त्यामध्ये एक गर्भित अर्थ, ती भाषा किंवा लिपी मोडून लिहिण्याची पद्धत होती. आणि ती मोडून लिहिण्याची पद्धत, त्या अक्षरांना मोडून लिहिण्याची पद्धत असल्यामुळे त्याला मोडी लिपी असं नाव पडलं. त्यामुळे बऱ्याचशा बखरी ह्या मोडी लिपीमध्ये रचल्या गेलेल्या आहेत. अर्थात सुरुवातीच्या कालखंडामध्ये मोडी लिपीला एक वेगळं महत्व होतं, कारण मोडी लिपी ही गुप्त भाषा म्हणून सुद्धा तिची नोंद आढळते आपल्याला. तर गुप्त हेरांची भाषा म्हणजे एखाद्या संदेश या राज्यातून त्या राज्यात आणि प्रामुख्याने मराठा प्रदेश आणि मराठा सरदारांमध्ये जो काय पत्रव्यवहार होत असायचा त्याचा मुख्य भाषा लिपी ही मोडी असायची. आणि मोडी म्हणजे मोडलेले अक्षर वगैरे वगैरे की जे दुसऱ्यांना कळू नये. त्यामुळे मोडीमध्ये पारंगत असलेल्या लोकांनाच खरं तर त्या काळात ती भाषा अवगत होती. त्यामुळे मोडी ही जी भाषा आहे की जी सिक्रेट लँग्वेज, गुप्त भाषा म्हणून या कालखंडात उभी राहिली. आणि त्यामध्ये बरीचशी ग्रंथ निर्मिती बखरींच्या कॉन्टेक्स्टमध्ये, बखरींच्या संदर्भामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बखर ही प्रामुख्याने महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश टाकते. आणि ज्याचा जो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या इतिहासाचे पैलू उभे राहतात, वेगवेगळ्या राजवटींची साध्यंत माहिती आपल्याला बखरींमुळे होते. ओके. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा बखरी म्हणजे जवळजवळ 200 बखरींचं संवर्धन करण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि ह्या ज्या बखरी आहेत या बखरींच्या आशय, विषय आणि त्याची अभिव्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहे. अर्थात बखरकर्त्याची जी मानसिकता होती, बखरकर्त्याचं जे काही राजकीय धोरण होतं त्याचा प्रभाव या बखरीमध्ये जे लिखाण किंवा बखर म्हणून जी संहिता उभी राहिली त्याच्यावर तो प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एका बाजूला आपण बखर, त्याचं स्वरूप, त्याची व्युत्पत्ती, त्याचा आशय, त्याचा काळ आणि पर्यायाने बुरुंजी या साहित्य प्रकारात सुद्धा काळ, व्युत्पत्ती आणि या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपण यावर कोणत्या पद्धतीच्या टीका झाल्या आणि त्या टीका पाठीमागे काय हेतू होता या बाबी सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत. बखरीच्या संदर्भात आपण जसं वेगवेगळ्या पद्धतीच्या बखरींचा दाखला घेणार आहोत तसंच काही ज्या प्रासंगिक बखरी आहेत किंवा ज्याचा दाखला घेणं गरजेचं आहे अशा काही बखरींची सुद्धा चर्चा, बुरुंजींची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की ज्यामध्ये प्रामुख्याने कामरूप बुरुंजी आहे, देवधाई बुरुंजी आहे, पादशहा बुरुंजी आहे किंवा त्रिपुरा बुरुंजी आहे. अशा पद्धतीच्या ज्या काय बखरी आहेत, अशा पद्धतीच्या ज्या काय बुरुंजी हा साहित्य प्रकार आहे त्या साहित्य प्रकाराच्या अनुलक्षाने गोष्टीने आपण या बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे देवभाई, कामरूपर, पादशहा, त्रिपुरा, तुंग, खुंगिया अशा बखरीचे बुरुंजीचे विविध प्रकार आपल्याला आढळून येतात. आणि त्यामुळे या बखरीचं मूळ उद्दिष्ट म्हणजे नेमकं काय आणि याच्यातून कोणत्या पद्धतीच्या या ज्या बुरुंजी प्रकार आहे
याचं मूळ उद्दिष्ट नेमकं काय आणि याच्यातून कोणत्या पद्धतीचा इतिहास रचला गेला, कोणत्या पद्धतीच्या इतिहासाला एक वेगळ्या पद्धतीचं वजन प्राप्त झालं, याची चर्चा आपण बुरंजी कराची चर्चा करत असताना करणार आहोत. अर्थात हे जे दोन्ही फॉर्म आहेत, हे जे याचे जे दोन्ही स्वरूप आहे साहित्याचे, की ज्याला आपण बखर आणि बुरंजी असं संबोधलेलं आहे, या दोन्हीचा प्रामुख्याने भूतकाळ समजून घेण्यासाठी महत्वाचा स्रोत म्हणून गणना केली जाते, की याची जी ओळख आहे या साहित्याची, ती भूतकाळ समजून घेण्यासाठीचा महत्वाचा स्रोत म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि नेमका तो कसा आहे हे पटवून देणं हे खरं तर मूळ उद्दिष्ट या प्रकरणाचं राहिलेलं आहे. त्यामुळे भूतकाळ समजून घेण्यासाठी बखरी महत्वाच्याच आहेत, परंतु या बखरींना आपण स्रोत म्हणून कसं संबोधलं पाहिजे याची माहिती, याची उजळणी या प्रकरणामध्ये केलेली आहे आणि तेच खरं तर मुख्य उद्दिष्ट या प्रकरणाचं राहिलेलं आपल्याला दिसून. त्याच पद्धतीने बखरीचे त्याच्यामधला जो काही फरक आहे तो फरक या निमित्ताने आपल्याला उमगून येईल. ओके, त्यामुळे बखरीचं सामाजिक बाब बखरीकडे सामाजिक म्हणून बघितलं जाणं आणि व्युत्पत्तीशास्त्रीय त्याची मुळं धुंडाळणं या दोन वेगळ्या बाबी. परंतु हे प्रकरण समजून घेत असताना आपल्याला बखरीचे सामाजिक प्रभाव आणि त्याची निर्मिती नेमकी कशी झाली, त्याची मुळं काय होती, या दोन बाबींचा सखोल अभ्यास या निमित्ताने होईल आणि ज्याच्यातला फरक सुद्धा उमजून येईल. त्याच पद्धतीने महत्वाचं उद्दिष्ट अजून या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे, ते म्हणजे बखरची जी रचना आहे ती रचना समजून घेणे किंवा समजून सांगणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट किंवा हे एक महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं. त्यामुळे बुरंजी हा जो साहित्य प्रकार आहे त्याची तोंड ओळख करून घेणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. बुरंजीमध्ये जे काही साहित्य निर्मिती झाली आहे त्याचं ऐतिहासिक मूळ शोधणे आणि त्याच्यातून ती जाणीव तयार होणे मुळाच्या संदर्भात हे एक उद्दिष्ट या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा किंवा दख्खनचा इतिहास समजून घेण्यासाठी किंवा त्यातलं महत्वाचं स्रोत म्हणून बखर साहित्य प्रकाराकडे वगैरे आणि आसामचा इतिहास रचण्यामध्ये बुरंजींनी नेमकं काय काम, कोणती भूमिका घेतली, त्याचं ऐतिहासिक महत्व अधोरेखित करणे, अशा दोन महत्वाच्या उद्दिष्टांना अनुलक्षून बुरंजी आणि बखर हा वाङ्मय प्रकार, ऐतिहासिक वाङ्मय लिखाणाचा प्रकार म्हणून कसा उभा करता येईल किंवा कसा आहे त्याची नोंद या प्रकरणामध्ये आपल्याला सोयीचं आहे. अर्थात भारतीय इतिहास किंवा इतिहास हा मुख्यतः वेगवेगळ्या साहित्य संसाधनांनी तयार होत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने इतिहास या प्रकारांमध्ये ऐतिहासिक कथा की लोकप्रिय स्मृती असा एक दीर्घ पल्ला समूह म्हणून सुद्धा आणि बक्रबाग म्हणून सुद्धा इतिहासामध्ये असतो, की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणीवा विकसित होत असतात. त्यामुळे भारताला लिखित परंपरा आणि मौखिक परंपरा अशा दोन्ही परंपरांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे प्रादेशिक ऐतिहासिक चेतना आणि लोकप्रिय ऐतिहासिक चेतना अशा दोन वेगळ्या बाबी किंवा ऐतिहासिक स्मृती म्हणून सुद्धा आपण त्या उभ्या करण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या निमित्ताने केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 17व्या शतकातल्या ज्या काही महत्वाच्या बाबी किंवा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे शीख आणि मराठा यांच्यामधला जो संघर्ष होता तो संघर्ष या कालखंडामध्ये तयार झालेला, की ज्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्याची लढाई आणि अहोम सोबत झालेली लढाई याचे वेगवेगळे दृश्य परिणाम, मुघल राजवटीने कशा पद्धतीचा प्रतिकार केला याचीही जाणीव आपल्याला लोकप्रिय ऐतिहासिक स्मृती जपताना आणि प्रामुख्याने 17व्या शतकातील दीर्घकाळ चाललेल्या शीख आणि मराठा संघर्षाच्या इतिहासामध्ये उमगत जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रामुख्याने बखर हा जसा खबरचा अपभ्रंश आहे आणि तो प्रामुख्याने दख्खन किंवा वर्तमानातलं महाराष्ट्र या प्रदेशाच्या संदर्भात बखर हा साहित्य प्रकार उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो किंवा तो तयार असलेला दिसून येतो. तसाच बुरंजी हा मध्ययुगीन आसाम मधल्या आणि प्रामुख्याने अहोम राजवटीच्या संदर्भातला
साहित्य प्रकार आहे की ज्याला आपण ऐतिहासिक साहित्य प्रकार म्हणतो, बुरंजी. अर्थात या कालखंडामध्ये म्हणजे 1828 ते 1228 ते 1826 या कालखंडामध्ये बुरंजी या साहित्य प्रकाराचा विकास दक्षिणेमध्येच झालेला आपल्याला या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु प्रामुख्याने बुरंजीचा जो आशय आहे तो जरी प्रादेशिक असला तरी तो प्रामुख्याने आसाम मधल्या अहम कल्चरशी संबंधित, की आसामच्या हे जे काय अहम राजवट आहे त्या राजवटीच्या संदर्भामध्ये बुरंजी मध्ये बरेचसे प्रकाश शोध टाकलेले आपल्याला दिसून येतात. तर 1228 ते 1826 असा दीर्घ कालखंड किंवा असा दीर्घ पट्टा हा बुरंजीने नेमका कुठल्या पद्धतीचे साहित्यिक प्रकार उदयाला आणला याची माहिती आपल्याला मिळत होते. अर्थात साहित्यिक कथा याच्या शैलीशी शैली जवळ वाटणारी असली तरी ऐतिहासिक कथा आणि साहित्यिक कथा या दोन वेगळ्या असतात. त्यामुळे पर्यायाने साहित्यिक कथा आणि बखरमधल्या कथा किंवा या दोन वेगळ्या पद्धतीच्या बाबी आहेत की ज्याच्यातून ऐतिहासिक आणि साहित्यिक असा एक कोटीक्रम उभा राहतो. एक सर्जनशील आणि दुसरा उत्तेजक मराठा भूतकाळ, एक सर्जनशील आणि उत्तेजक मराठा भूतकाळ अशा दोन्ही बाबींची चर्चा आपल्याला या बखरच्या संदर्भामध्ये करता येईल. त्याचबरोबर एका बाजूला मौखिक लिखित, दुसऱ्या बाजूला गाथा, रोमॅन्टिक कविता अशा साहित्याची निर्मिती मध्ययुगीन महाराष्ट्राच्या संदर्भात झालेली आपल्याला दिसून येते. दुसऱ्या बाजूला कालगणना व वंशावळी म्हणजे इतिहास, कौटुंबिक वृत्तांत, कैफियत ह्या ज्या बाबी आहेत ह्या महत्वाच्या बखर प्रकारांतर्गतच त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. किंवा संत कवींची चरित्रात्मक रेखाचित्रे जी आहेत विशेषतः सांतासरित चरित दीक्षितांनी अशी ती लक्षात आपल्याकडे राहिलेली आहे. त्यामुळे मध्ययुगीन महाराष्ट्र, दख्खनचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास या बाबी समजून घेत असताना एक सर्जनशील आणि एक वेगळ्या पद्धतीचा भूतकाळ याची चर्चा या ठिकाणी होत असताना आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास, वंशावळी, कालगणना आणि त्यातून निर्माण होणारा इतिहास याद्वारे सांगता येऊ शकतो. त्याचबरोबर संत कवीची चरित्रात्मक रेखाचित्रे सुद्धा या प्रकारामध्ये मोडतात की ज्याला सांता चरित्र असं म्हटलं जातं. त्यामुळे इतिहास हा खर तर कधीच पूर्णपणे त्रयस्थ किंवा अनबायस नसतो. अर्थात आपल्याला कशा पद्धतीने इतिहास सांगितला गेला त्याची चर्चा या निमित्ताने करणे आणि त्याच्यातून एक वेगळी ऐतिहासिक जाणीव तयार होणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काही एक ग्रंथ निर्माते किंवा बखरकार किंवा बुरंजी होते त्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या प्रदेशाचा विस्तार केलेला आहे. हे जे साहित्य आहे बखर आणि बुरंजी याला एक वेगळं ऐतिहासिक मूल्य आहे. तर त्याला जे ऐतिहासिक मूल्य आहे ते त्याच्यामध्ये असलेल्या अचूकतेच्या मुळे नाही, तर त्यामुळे भूतकाळाचा विचार आणि लिहिण्याची प्रक्रिया ही सक्षम झालेली असल्यामुळे खरं तर या बखर बुरंजी सारख्या साहित्याला एक ऐतिहासिक मूल्य असल्याचं उदाहरण या बखर साहित्याचा आधार घेऊन आपले संशोधन करणारे आणि नामवंत अशा इतिहासकार म्हणजे प्राची देशपांडे त्यांच्या मते या बखरी किंवा बुरंजीच्या संदर्भात जे काही साहित्यिक मूल्य आहे त्याच्यामुळे असलेली अचूकता ही महत्वाची ठरलेली नाही या प्रोजेक्टमुळे यामध्ये. तर त्या भूतकाळाचा विचार जो झालेला आहे बखरीमध्ये त्याच्यातून लिखाणाच्या परंपरा सक्षम होत गेल्याचं प्राची देशपांडे या विषयात करतात. आणि बुरंजी हा जो भाग आहे तो आसामच्या काळाची पुनर्रचना करण्यासाठी एक विश्वसनीय स्रोत म्हणून त्याच्याकडे सर्वच इतिहासकारांनी बघितले. तर आसाम हा खरं तर उत्तर पूर्वेचा किंवा नॉर्थ ईस्ट बेल्ट म्हणून भारताचा ओळखला जातो आणि त्यामुळे त्याचा इतिहास सुद्धा भारतीय इतिहास म्हणूनच गणला गेलेला आहे. परंतु आसामच्या इतिहासाला बोलतं करण्यामध्ये किंवा आसामचा इतिहास खोदून काढण्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा अन्वयार्थ लावण्यामध्ये भूतकाळाची पुनर्रचना करण्यासाठी जी मानसिक
भूतकाळाची पुनर्रचना करण्यासाठी जे काही साहित्यिक स्रोत वापरले जातात किंवा आढळतात, त्याचं महत्त्व बुरंजी या प्रकाराच्या संदर्भामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आसाम मध्ये वेगवेगळे प्रदेश आढळतात, ज्यामध्ये शाहीन बुरुजी, राजमाला, चेथुरकुंपाप्पा यासारखे परंतु गुरुजींनी संपादित केलेले महत्त्वाच्या बाबी या आसामच्या संदर्भात, आसामच्या इतिहास संदर्भात आपल्याला आढळून येतात. तसंच गुरुजीमध्ये न्यायालयीन इतिहासाची श्रेणी सुद्धा आढळते. त्यामुळे कोर्टली हिस्ट्री ऑफ कोर्टली कल्चर, त्याच्या दरबारामध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या बाबी होत होत्या याची चर्चा आपल्याला या बुरुंजीचे जे बुरुंजीने वेगवेगळे साहित्य जे प्रसवलेलं आहे त्याच्या करता येऊ शकतो. अर्थात 13व्या शतकापासून गुरुजींमध्ये सत्ताधाऱ्यांचं जे काही प्रतिबिंब होतं त्या गुरुजी परंपरेमध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसरा जो ऐतिहासिक अर्थ आहे तो म्हणजे आसाममधले अहोम लोक जे होते ते गुरुजी व्यक्तिगत वंशावळी, ग्रंथाने प्रादेशिक स्वरूपातील ऐतिहासिक जाणीव, तसेच संस्कृत आणि पर्शियन प्रभावाने दर्शवलेली भारतीय परंपरा या सर्व बाबींनी प्रभावित होत असलेल्या आपल्याला दिसून येतं. त्या बखर या साहित्य प्रकाराने, या ऐतिहासिक साहित्याने काय महत्वाची भर घातली तर त्याने मराठा राज्यव्यवस्थेची उभारणी नेमकी कशी झाली याची माहिती याचा उल्लेख आपल्याला या सगळ्या महत्वाच्या बखरींमध्ये बघायला मिळतो. अर्थात घराणेशाहीची जी अस्मिता आणि प्रादेशिक अभिमान या सगळ्या याच्यामध्ये ती बिरून जात असलेली लक्षात येते. किंवा त्यामुळे गौरवशाली भूतकाळ ची निर्मिती होत असल्याचं सुमित गुहा नावाचे इतिहासकार म्हणतात. त्यामुळे मराठा राज्यव्यवस्थेची उभारणी करण्यासाठी, राज्यकर्त्यांचे चरित्र लिहिण्यासाठी, घराणाशाही अस्मिता प्रादेशिक अभिमानात विलीन करण्यासाठी किंवा गौरवशाली भूतकाळाच्या निर्मितीसाठी या सगळ्या बाबी महत्वाच्या बखरच्या संदर्भात महत्वाच्या ठरतात. आणि या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने बखर या साहित्याला एक ऐतिहासिक मूल्य प्राप्त होतं. अर्थात बखर तिला वेगळ्या सोप्या मराठी भाषेमध्ये ऐतिहासिक आख्यान असं सुद्धा म्हणू शकतो, की ज्याची सुरुवात खरं तर 16व्या शतकामध्ये सुरू झाली. त्यामुळे बखरची नेमकी व्युत्पत्ती कशी आणि बखरचा नेहमी प्रवास कसा राहिलेला आहे. त्यामुळे बखर हे एक ऐतिहासिक आख्यान आहे की जे 16व्या शतकापासून चालत आलेलं आहे. त्यामुळे बहुतेक 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 19व्या शतकापर्यंत ज्या बाबी रचल्या त्याला बखर म्हटलं गेलेलं आहे, असं प्राची देशपांडे ज्या या विषयाच्या अभ्यासक आहेत असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे याची जी ओरिजिन आहे, याची जी व्युत्पत्ती आहे ती जसं आपण म्हटलं की बखर हा अरबी भाषेतील खबरी, खबर, अखबारा किंवा वार्ता असे जे काही शब्द आहेत त्याच्या अपभ्रंशातून 17व्या आणि 18व्या शतकामध्ये तयार झालेली ही सगळी बाब आहे. त्यामुळे बखर हा शब्द बहुतेक ग्रंथांच्या शेवटी खैर या पर्शियन शब्दापासून सुरू होतो. किंवा बखैर सर्व काही ठीक आहे, पत्रातील शेवट बखैर की सर्व काही ठीक आहे अशा पद्धतीने पत्राचा शेवट की जो या भाषेमध्ये होत असावा असं S.N. जोशी म्हणायचे सगळ्यात. त्यामुळे बातमी म्हणून खबरपासून पार्वणिक आख्यायिका व्यक्तिगतावर आधारित किंवा सर्जनशील त्याचा एखादा मजकूर वाङ्मयीन गुणवत्ते व्यतिरिक्त ऐतिहासिक वर्णन या सगळ्या बाबी बखर या काव्य प्रकारांमध्ये आणते. तसंच 1630 पासून खरं तर बखरींचा उपयोग आणि प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या काळापासून तो चालू असल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा जो काही संदर्भ बखरीच्या संदर्भात आढळतात ते म्हणजे स्थानिक घटना किंवा माहितीचे तथ्यात्मक कथन सत्तेच्या कथनापासून वापरातून त्याचा उदय होत असल्याचं उदाहरण आपल्याला एका गुहाच्याच पुस्तकामध्ये आढळत असतात. त्याला प्रादेशिक राज्याच्या अस्सल लेखाजोखा तयार करणारी त्यामुळे स्वरूप असे प्रादेशिक राज्याचा अस्सल लेखाजोखा तयार करण्याची गरज असलेली बखर ही बहुतेक गद्य स्वरूपात असते. त्यामुळे त्याचं जो स्वरूप आहे, त्याचा जो फॉर्म आहे, आकार आहे, तो गद्याच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे बहुतेक बखरी या गद्य रूपातच आपल्याला आढळतात. स्थानिक मराठी वाकप्रचार
प्रशासकीय फारसी भाषेचे मिश्रण आणि संस्कृत आख्यायिका संपादन, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बखरीचा आशयाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी पुरेसं आहे. त्याच पद्धतीने पौराणिक पद्धतीने आख्यान किंवा दैवी हस्तक्षेप किंवा नाट्यमय कथा प्रशासकीय आणि लष्करी प्रक्रियेबरोबरच शारीरिक कौशल्य महत्वाचं देशपांडे मानतात. त्यामुळे पौराणिक आख्यान, नाट्यमय कथा, प्रशासक. ओके. त्यामुळे मैकावतीची बखर, उत्तर कोकणातील बखर ऐतिहासिक घटना किंवा कविता आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपामध्ये आढळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 14व्या आणि 15व्या शतकातील अनेक लेखक या बखरींच्या संदर्भात आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मैकावतीची बखर, उत्तर कोकणातील बखर, ऐतिहासिक घटना याची चर्चा आपल्याला वेगवेगळ्या बखरींमध्ये आढळते. त्यामुळे प्रामुख्याने ज्या मैकावती, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसांची बखर, भाऊसाहेबांची बखर, खरड्याची लढाई अशा वेगवेगळ्या बखरी आपल्याला आतापर्यंत आढळून येतात. आणि प्रामुख्याने प्राची देशपांडे या ज्या बखरीचे अभ्यासक आहेत त्यांनी जो काही माहिती पुरवलेली आहे, त्यांच्या जे काय क्रिएटिव्ह पास्ट, हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेंटिटी इन वेस्टर्न इंडिया हे जे काही 1700 ते 1960 या काळाच्या संदर्भातलं पुस्तक आहे, त्याद्वारे आपल्याला या वेगवेगळ्या बखरींची माहिती मिळते. ओके. त्यामुळे त्या या शैलीमध्ये ह्या ज्या काही बखरी आहेत त्याचं लेखक त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीचा शैली वापरलेली आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये कोणत्या पद्धतीचा इतिहास त्यामुळे रचला गेला, या सगळ्यांची माहिती आपल्याला या बखरींमध्ये दिसते. त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने नोंद घेतलेल्या ज्या काही बखरी आहेत ती म्हणजे 1694ची सभासद बखर, की जे कृष्णाजी अनंत सभासद की जे जिंजीचे मंत्री होते त्यांनी लिहिलेली आहे. या चिटणीसांची बखर, मल्हार रामराव चिटणीस हे त्याचे लेखक होते, की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनी आत्मकथा त्याच्या कथेच्या संदर्भात आणि प्रामुख्याने भोसले वंशाचा जो वंशक्रम आहे तो चिटणीसांच्या बखरीमध्ये विशद केलेला आपल्याला दिसून येतो. 1818ला पेशव्यांची बखर जी कृष्णाजी सोहनीने लिहिली होती, की ज्यामध्ये पेशव्यांच्या इतिहासाची उत्तमभूत माहिती आपल्याला पेशव्यांच्या बखरमध्ये दिसतात. 1761ला जे पानिपत्तांचं युद्ध झालं होतं त्या युद्धाच्या पूर्ण विवरण आपल्याला भाऊसाहेबांची जी बखर, भाऊसाहेबांनी जी काय बखर लिहिली होती त्यामध्ये दिसून येते. त्याचबरोबर शेडगावकर बखर, मैकावतीची बखर इत्यादी सगळ्या बखरींचे दाखले आपल्याला या निमित्ताने मिळतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या बखरी आतापर्यंत झालेल्या आहेत. त्यामुळे हा सगळा उत्तमभूत इतिहास जो आहे, ही सगळी जी माहिती आहे ती बखरींच्या संदर्भात आणि पर्यायाने इतिहासाच्या संदर्भात राहिली. आता दुसरा जो प्रदेश आहे तो म्हणजे आसाम आणि काश्मीर. या आसाम आणि काश्मीरच्या संदर्भामध्ये बुरंजी हा एक वेगळा ऐतिहासिक साहित्य प्रकार आपल्याला आढळून येतो, की त्याचा वापर खरं तर आसामच्या ऐतिहासिक भूतकाळाच्या पुनर्बांधणीसाठी केला जात असतो असं डेक्का नावाचे इतिहासतज्ञ सांगतात. आणि काश्मीरच्या इतिहासामध्ये सुद्धा बुरंजीचं योगदान आहे. त्याच पद्धतीने राजतरंगिणी हा जो ग्रंथ आहे की जो कल्हाणाने लिहिला होता त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे दाखले काश्मीरच्या इतिहासाला घेऊन मिळतात. अर्थात बुरंजी हा सुद्धा एक ऐतिहासिक प्रकार आहे आणि तो ऐतिहासिक प्रकार जो तो प्रामुख्याने आसाममधील जे अहोम राजघराणे होते त्या अहोम राजघराण्याचा इतिहास आपल्याला बुरंजीवरून कळतो. जसं की मराठा साम्राज्याचा आणि मराठा घराण्याचा इतिहास आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या बखरीतून मिळतो, तसा या कालखंडाचा आपल्याला उपयोग माहिती आपल्याला अहोम राजघराण्याचा इतिहास लिहिण्यामध्ये आणि समजून घेण्यामध्ये होतो. त्यामुळे वसाहतपूर्व इतिहासाचे जे काय आकलन आसामच्या संदर्भातला जो काही वसाहतपूर्व इतिहास आहे त्याचं आकलन प्रामुख्याने हे जे काही बुरंजी साहित्य आहे त्या बुरंजी साहित्यावर असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 1228 ते 1826 या कालखंडामध्ये खरं तर या सगळ्या हा सगळा त्याचा पट आहे. या कालखंडाच्या नंतर या सगळ्या बुरंजी आसामी भाषेमध्ये सुद्धा आविष्कृत झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. परंतु याची पहिल्यांदा शिस्तबद्ध मांडणी जी आहे ती इंग्रजांच्या आगमनानंतर झाली. अर्थात बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्याचे जे काय वैशिष्ट्य आहेत ते त्याचे जे काय
चांगली बांधणी आहे ती इंग्रजांच्या नंतरच झाली, कारण इंग्रजांकडे ती इतिहासविषयक दृष्टी आणि इतिहास संवर्धनाची दृष्टी होती, आणि त्यामुळे त्याचं जे क्युरेटिंग आहे की ज्याला बुरंजी क्युरेटिंग म्हणतात ते इंग्रजांच्या आगमनानंतर सुरू झालं. अर्थात याचं जे ओरिजिन आहे, याचं जे मूळ आहे या बुरंजीचं, ते अहोम हे जे काही शान लोक होते, शान वंशाचे जे लोक होते, त्याची एक शाखा आहे ज्याला ताईस किंवा थाईज असं म्हणतात. त्यामुळे हे प्रामुख्याने थाईज मूळचे आग्नेय आशियातले होते की जे 1228 मध्ये ते स्थलांतरित करून आसाम या भूप्रदेशामध्ये पोहोचले होते. ओके. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आसामच्या ताई यांचे दाखले आपल्याला या बुरंजी साहित्यामध्ये मिळतात. त्यामुळे हा जो मायग्रेशन पॅटर्न आहे थाईंचा किंवा ज्याला ताईंचा, तो आपल्याला दिसतो. आता जसं आपण बकरींच्या संदर्भात काही वाणगी दाखल बकरी खंडाच्या संदर्भात आपल्याला देवधाई बखर, आता देवधाई म्हणजे पुजारी, त्यामुळे देवधाई बुरंजी यांच्याकडे एक सर्वात जुनं हस्तलिखित असल्याचं मानलं जातं. म्हणजे पुजाऱ्यांनी लिहिलेल्या ज्या बुरंजी आहेत, बकरींच्या संदर्भातले लेखक वेगवेगळे आहेत, म्हणजे भाऊसाहेब आहेत, चिटणीस आहेत, तसं देवधाई हे पुजारी हे बुरंजी लिहिणारे जे जुने हस्तलिखित त्यांच्याकडे असल्याचं मानलं जातं. ओके. त्यामुळे बर्माच्या शस्ननी जतन केलेल्या ह्या सगळ्या बखरी किंवा बुरंजी असलेल्या आपल्याला आढळून येतात. अर्थात अहम याचा जो आशय आहे म्हणजे देवधाई बुरंजीचा, तो अहमचं जे काय प्रमुख मिथकं होती ती सृष्टीवर आधारित होती. सृष्टीवर आधारित मिथके आणि दंतकथा याच्या संदर्भात बरेचसं वाच्यता आपल्याला देवधाई बुरंजीमध्ये आढळून येते. त्याचबरोबर अहमच्या उत्पत्तीविषयी देवधाईंनी सांगितलेल्या कथा आणि या मिथकांमधल्या कथा याच्यामध्ये काही साधर्म्य असल्याचं सुद्धा आपल्याला आढळून येतं. त्याच पद्धतीने कामरूपपर बुरंजी, कामरूपपर म्हणजे प्राचीन आसामचं जे काय ऐतिहासिक वर्णन आहे किंवा त्याचा जो पर्यायी शब्द आहे तो म्हणजे कामरूप म्हटला जातो. ओके. त्यामुळे आसाम आणि कूच बिहार या हा जो काय प्रदेश होता याचा मुघलाशी जो संघर्ष झालेला आहे त्याचा आशय किंवा त्याचे दाखले सुद्धा या हस्तलिखितांमध्ये मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तसंच गुवाहाटी येथे असलेली कामरूप संशोधन समिती आणि अमेरिकेतल्या बाप्टिस्ट मिशनरीकडून गोळा केलेली या सगळ्या माहिती याच्यामध्ये काही बरेचसे साधर्म्य आपल्याला आढळून येतात. त्याच पद्धतीने कामरूपपर बुरंजी, देवधाई बुरंजी, पादशाह म्हणजे बादशहाच्या कालखंडामध्ये ज्याला मुघल सम्राट जेव्हा सुरू होतं, मुघल साम्राज्य सुरू होतं त्याच्या संदर्भात सुद्धा तिकडे बादशाह जे काय होते त्याच्या संदर्भातल्या बुरंजी लिहिलेल्या आढळतात. त्रिपुरा, तंगहुकैया अशा वेगवेगळ्या विषयावरून या बुरंजी आपल्याला आढळतात आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आपल्याला मिळतो आणि जो इतिहास लेखन शास्त्र म्हणून किंवा भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून भारताचा इतिहास उजागर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. आज आपण इथे थांबू. नमस्कार.